नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? माझं नाव साहिल देशमुख आणि तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. जे यूट्यूब चॅनलचं नाव आहे साहिल देशमुख ब्लॉग. आज आपण पुन्हा एकदा जाणार आहोत इंडस्ट्रियल व्हिजिटला. सो कुठे जाणार आहोत? तर आपण जाणार आहोत मुंबईला काळा घोडा फेस्टिवलला. काळा घोडा फेस्टिवल आणि एक्झिबिशन आपण दोन्हीही करणार आहोत. सो आपण त्या प्रवासाला सुरुवात करूयात. आणि काही वेळाने मी स्टेशनला सुद्धा पोचलो आणि स्टेशनवर पोचून मला अर्धा तास झालेला होता, तरी कोणीही आलं नव्हतं. अर्धा तासांनी सगळे जमले, माझे ज्युनियर्स, सिनियर्स आणि मी, माझे फ्रेंड्स आणि फॅकल्टी मेंबर्स. आणि तुम्ही बघू शकता माझे फ्रेंड्स आणि ज्युनियर्स. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्मचे क्रमांक बदलण्यात येत आहे. पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म 1 ते 7 आणि मध्य रेल्वे प्लॅटफॉर्म 8 ते 14 पर्यंत 23 पासून प्रवाशात अधिक माहितीसाठी. आम्ही स्टेशनवर पोचलो आणि बाहेर आम्ही फेस्टिवलला जायला निघालो. आणि हे आमचे सुजित सर. बदोबदी अखेलेडी बदोबदी सुजित बाय. एक गपरे. हे सुजित बाई बोल पहिला. हा, हाय गाईज, आता आम्ही आलो CST स्टेशन जवळ. जोरात बोल, आवाज नाही ते. आता आम्ही चाललो आणि आता आम्ही चाललो काला घोडा फेस्टिवल. तिथे आता फक्त घोडेच बघायचे आहेत आम्हाला. अरे तिथे ते घोड्यांसाठी नाहीये, ते फेस्टिवल कसलं आहे. घोडेच बघायला चाललो. अरे तसं थोडी येते, काळा घोडा एक नाव आहे. कुठे गेले बघ इकडे. मी युट्यूबला टाकणार आहे. घूमते थे मेरे को. अरे रू गेला मत. आणि फायनली आपण काला घोडा फेस्टिवल येथे पोहोचलो आहोत. काला घोडा हे फेस्टिवल खूप मोठं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे. गेल्यावर तुम्हाला काही सुंदर असे नजारे बघायला भेटणार आहे. सो तुम्ही एन्जॉय करा ह्या व्हिडिओला. आमच्यासोबत 3 फॅकल्टी होते, त्याच्यातले एक सुजित सर आणि ह्या कलावती मॅम आमच्या. आणि फायनली मित्रांनो, आपला काळा घोडा फेस्टिवल खूप सुंदर आहे. आपण तो बघितला आणि नेक्स्ट आपण एक्झिबिशनकडे जाणार आहोत. सो तो केव्हा, कधी, कुठे हा मुवमेंट घडला त्या सगळं माहिती एक मॅम आपल्याला देणार आहे. आणि त्या मॅमची मी एक व्हिडिओ बनवली आहे, ती मी नेक्स्ट व्लॉगमध्ये टाकेन, जेणेकरून तुम्हाला कळेल की एकदम डिटेलमध्ये
काय आहे तो मुवमेंट. 6 hours later. फाउंडेशनमधून आहे आणि आम्हाला स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन ऑफ म्युझियम जे आहे ते आणि US काउन्सिल यांनी हा एक्झिबिशन क्युरेट करून आम्हाला कमिशन केलं आहे हे एक्झिबिशन इंडियामध्ये आणायला. हा ट्रॅव्हलिंग एक्झिबिशन आहे 5 सिटीजमध्ये असणार आहे. प्रिव्हियसली चेन्नईमध्ये होता, आता मुंबईमध्ये आहे, त्याच्यानंतर दिल्लीमध्ये असणार. आम्ही मार्टिन लुथर किंग यांच्यावरती भारताचा काय इम्पॅक्ट होता आणि गांधींचा काय इम्पॅक्ट होता हे एक्सप्लोर करतो आहे ह्या एक्झिबिटमध्ये. तर डिसेंबर 1958मध्ये हे त्यांच्या वाईफबरोबर भारताला आलेले. ते इकडे येण्याआधी हा दांडी मार्चसारखा तिकडे सेल्मा टू हाँगकाँग मार्च त्यांनी तिकडे चालू केलेला. त्यांची विजिट इंडियाला खूप ऑर्गनायझेशन्सनी फंड केलेली. त्यात एक ऑर्गनायझेशन होती गांधी निर्मिती समिती. तेव्हा त्याला गांधी नॅशनल मेमोरियल फंडसुद्धा बोलले जायचे आणि हे सेक्रेटरी जी रामचंद्रन आहेत जे तेव्हा त्या संस्थेचे प्रेसिडेंट होते. हे जेम्स ब्रिस्टॉल आहेत जे त्यांच्या पूर्ण टूरचे कोऑर्डिनेटर होते. इकडे येऊया. पराठा स्पॉट. त्यांना पंडित जवाहरलाल नेहरूंनी इन्व्हाइट केलेला आणि हे इकडे आमचे फर्स्ट व्हाईस प्रेसिडेंट सर्वपल्ली राधाकृष्णनजी, हे राजकुमारी अमृत कौर जे इंडियन कॅबिनेटचे फर्स्ट लेडी सदस्य आहेत. इकडे मार्टिन लुथर किंग ज्युनियर प्रेसिडेन्सी कॉलेज मद्रासच्या लोकांना संबोधित करताना ते भारतात 30 डेजसाठी होते आणि त्या ड्युरेशनमध्ये त्यांनी 20 सिटीज, काही सिटीजला ते बाय एअर गेले, काही सिटीजला ते बाय रोड गेले. अँड एक गोष्ट बघण्यासारखी आहे की ते इंडियाला डिसेंबर 1958मध्ये आले आणि ते जानेवारीच्या एंडमध्ये निघाले. विच मीन्स त्यांनी इंडियामध्ये त्यांचं जे न्यू इयर असतं जे त्यांच्या कल्चरमध्ये इम्पॉर्टंट आहे ते त्यांनी इंडियामध्ये आले. 1968मध्ये एप्रिल 1968मध्ये ते टेनेसीला गेलेले एखाद्या नॉन व्हायलंट मुवमेंटला सपोर्ट करण्यासाठी, सॅनिटेशन वर्कर्ससाठी आणि तिकडे त्यांना गोळीबार केली. तर तिकडे त्यांची डेथ झाली आणि एक मंथच्या नंतर डॉक्टर रॅल्फ ॲबरनेथी जे त्यांचे क्लोज सपोर्टर होते या मुवमेंटमध्ये जेव्हा चालू केलेला, तर ते आणि पराठा स्पॉट किंग हे लोक पुढे येतात अँड हे लोक ह्या मुवमेंटचं जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते घेतात. तर हा मॅनिफेस्टो आहे आणि हा ओरिजिनल मॅनिफेस्टो आत्तासुद्धा आहे अटलांटामध्ये जिकडे त्याचं बर्थ झालेला. तर अटलांटामध्ये सिव्हिल राईट्स म्युझियममध्ये आत्तासुद्धा हा कॉपी आहे. देन इश्यूज जे रेज केलेलं त्यांनी ते होते पॉवर्टी होती, इरेग्युलर वेजेस होते लेबरर्सचे, त्यांना हाऊसिंग नाही द्यायचे, तर अफोर्डेबल हाऊसिंग हे पाहिजे होतं त्यांना. एक एमर्जन्सी फूड प्रोग्राम, कारण तिकडे असं कल्चर असतं, ही लोक इमिग्रंट्स होती आणि तिकडे असं कल्चर असतं की 18 इयर्स झाले की मुलांना बाहेर काढतात. पण आता जर कधी कधी पैसे नसले तर त्यांना अशी एक प्रोग्राम असली पाहिजे तिकडे ते जाऊन ते एमर्जन्सी फूड घेऊ शकतात. तर ते आणि अजून इश्यूजसाठी त्यांनी हा मुवमेंट चालू केला. हा पहिला मुवमेंट आम्ही बघतो जिकडे इतकी जे अंडर प्रिव्हिलेज विमेन आहेत ते ह्या मुवमेंटला लीड करत आहेत आणि एवढ्या मार्चेस, एवढ्या प्रोटेस्टमध्ये आम्ही बघतोय की विमेनसुद्धा पुढे येत आहेत. त्यांना एक
ह्यूज पीस ऑफ लँड दिलेला प्रोटेस्ट करायला आणि त्याला सिटी ऑफ होप म्हणतात. म्हणून हा एक्झिबिटला सिटी ऑफ होप म्हणतात. त्याला आणि एक्झिबिशन संपलं. खूप सुंदर रीतीने त्या मॅमने आम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगितलं की काय नक्की मुवमेंट आहे वगैरे वगैरे. व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.